सोपन ढोडीबा क्षीरसागर साबूत ते महिन्याला 16 किलो माल भरते. 16 किलो तुम्हाला महिन्याला माल मिळतो. बरोबर, ठीक आहे. यांना काकांना महिन्याला 16 किलो माल मिळतो. प्राधान्य कुटुंबामध्ये यांचं राशन कार्ड आहे विशेष करून, आणि त्यांना आय थिंक 2 किलो गहू प्रति माणसे मिळायला पाहिजे, आणि 3 किलो गहू प्रति माणसे आणि 2 किलो तांदूळ प्रति माणसे मिळायला पाहिजे. हा इथला निर्णय. म्हणजे सर्वसामान्य पैसे सांगायचं म्हटलं तर यांना धान्य जे आहे ते कमी मिळतंय. ओके, कुपन दुकानदार आहेत. बरं, ठीक आहे. आपल्या गावामध्ये राशन कार्ड किती आहेत? राशन कार्ड 400 आहेत, पण राशन नेणारी माणसं 600 आहेत. कारण 200 लोकांची नाव यादीला आहेत, पण त्याला मालही भेटत नाही आणि कार्डही नाही. बरं, ठीक आहे. तुमचं म्हणणं असं आहे की 200 कार्ड आहेत ते बोगस कार्ड आहेत. कार्ड ओरिजिनल आहेत, पण कार्ड मिळालेली नाही. बरं, कार्ड ओरिजिनल असून त्याच्या कार्डावर राशन मिळत नाहीये. ठीक आहे. यांच्या प्रतिक्रिया आपण जे पुरवठा विभागाचे पुरवठा अधिकारी आहे त्यांच्याकडून काय म्हणणे ते पाहू आपण. बरं, ठीक आहे. सर, सांगा आम्हाला तुमच्या गावामध्ये साखर तुम्ही आज किती दिवस झाले साखर घेता की नाही? बीपीएल कार्ड कॅमेरा मी 4-5 महिने झाले घेतली. साखर घेतलीच नाही, म्हणजे या गावामध्ये साखर आलेली नाहीये. बरं, ठीक आहे. नो प्रॉब्लेम. एखाद्या वेळेस त्यांच्या येऊ शकते. बरं, ठीक आहे. आपल्या गावामध्ये तुम्ही प्रत्येकी माणसाला बीपीएल कार्ड धारक, अंत्योदय, सर्वसामान्य, शेतकरी, प्राधान्य कुटुंब यांना कोणत्या दरानं आणि किती एकंदरीत जे दर आहे, किती वजन देतात, किती रेट देतात ते सांगाल का तुम्ही? आमच्या गावाला माल येते 90 क्विंटल. 90 क्विंटल माल आम्ही 600 कार्डाला पुरवतो. सर, ते 90 क्विंटल माल किती कार्डाला येतो? ते येतो 400 कार्डाला. 400 कार्डाला का नाही देत तुम्ही? कारण आमच्या गावामध्ये उर्वरित जे राहिलेले आहेत ते लोक भांडणं करायला उठतात. बरं, ओके, ठीक आहे. या गावातील लोक ज्यांना कार्ड नाही ते लोक भांडण करायला उठते म्हणे. बरं, ठीक आहे. नो प्रॉब्लेम. सर, आपलं एकंदरीत जे कोकण दुकान आहे ते तुम्ही किती तारखेला कोटा उचलता? महिन्याच्या 10 तारखेपर्यंत महिन्याच्या 10 तारखेपर्यंत किंवा 15 तारखेपर्यंत. बरं, ठीक आहे. बरं, ठीक आहे. आणि तुमचा कोटा तुम्ही किती दिवस वाटता? 6-7 दिवस वाटतो. या गावाला आठवडी बाजार कुठला आहे? जवळ जवळ बाजार. रविवारी वाटता का तुम्ही? हो वाटत. वाटप केलं म्हणजे रविवारी वाटप केली होती? वाटप केली होती का रविवारी? बरोबर, ठीक आहे. रविवारी वाटप केली, बरोबर आहे. नियमानं काम होतं त्या प्रॉब्लेम. या गावाला जवळ बाजारचा आठवडी बाजार आहे, त्यामुळे रविवारी वाटप होते. बरं, ठीक आहे. धन्यवाद सर, आपल्या जे तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही तुमच्या एक काम करा. कार्ड वाटप नाही प्रशासनाचा त्याच्यामध्ये दोष आहे. बरं, ठीक आहे. प्रशासन सामान्य माणसाचं म्हणणं आहे की इथे कार्ड वाटप झाले नाही. बरोबर आहे सर, कार्ड वाटप झाले नाही. नांदे मॅडमने सांगितले आम्हाला की कार्ड सध्या काही वाटप होणार नाही, त्यामुळे तुम्ही एवढी गडबड करायची गरज नाही. प्रशासन व्यवस्थित काम करतं. यादीनुसार नाही तर यादीनुसार धान्य दिलं जात नाही. आम्ही तेच विचारतो. मी तेच विचारतो. कार्ड इथे सर, तुम्ही समोर येऊन बोला ना. जे राशन कार्ड आहे ते प्राधान्य कुटुंबाला दिलेलं आहे. आणि त्यांच्या राशन कार्डवर 14 युनिट आहे. 14 युनिट आपण पाहू शकतो. यांचं राशन कार्ड माझ्याकडे दिलेलं आहे. यांच्या राशन कार्डला 14 युनिट आहे. 14 युनिट आहेत, आणि यांच्या राशन कार्डला 14 युनिट असून तर आपल्याला किती धान्य मिळतं? 10 किलो 5 किलो गहू 5 किलो गहू 5 किलो तांदूळ मिळतं. खूप आश्चर्यकारक बाब आहे की 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ मिळत आहेत. धन्यवाद. मी माधव देवके, महाराष्ट्र व्हॉइस वेब न्यूज, हिंगोली जिल्ह्यातून मीडिया रिपोर्टर, महाराष्ट्र व्हॉइस वेब न्यूजसाठी.